माझ्या माग काम आहे काम तर काय 12 महिन्याचं असतात, मला पण कामच असतात. आता मी काय बिनकामाची आहे का? तुला बोलवते याचा अर्थ काय मला काम धंदे नाही ते काय? असं कसं बोलते ग माय तू? आम्ही कसं येतो तुमच्या घरी बसाया आणि तुम्हाला 5 मिनिटं 2 ठिकाणा इकडे ये म्हटलं की येऊन बसायचं की लगे म्हणती काम आहे तर म्हणजे आम्ही बिगर कामाचेच. बरं जाऊ दे बाई, मला काय म्हणायचंय, माझ्या केसांना मेहंदी लावायची ग. आता माझी मी लावली बी असते पण केसाचं काम, आता पाट घासायचं केसांना आणि वा वगैरे बघायच्या, डाय करायचं असलं काम का नाही. दुसऱ्याची गरज लागतेच, नाहीतर बाकीची काम तर स्वतःचे स्वतः पण करते तीच की. तेवढा मेहंदी लावून देव. ये बरं लावते. तुला माहित आहे का, गोदा मावशीची पोरगी पळून गेली. अगो मायव, काय म्हणती? अगं खरंच ग, कधी? रात्री 12ला पळून गेली म्हणा. अख्ख्या गावात हुडकायली ती की त्याला. अगो मायव, आणि ती पोरगी कोणाला घेऊन पळाली काय माय? अगं कोणाला घेऊन गेली हे तर मी तुझ्याकडे जाणून घ्यायला आले. तुला सगळं माहित असतंय, सांग की ग. काय बोलते काय? मी काय सगळ्या गावाच्या चाडा चौकशाच करत बसले काय? म्हणजे तुला माहिती असेल चंपा म्हणाया म्हणजे मी काय कोण कोणासंग पळती आणि कोण कोणासंग चळती आणि कोणाचं काय चालू आहे काय? मी सगळं तेवढंच करत बसते काय? माझी कामधंदे नाही ते काय? माझ्या घरातली कामच मला दिवसभर सुचत नाही ती बाई. लेकरन बाळन मला नुसतं माझं जीव नाकात आणून सोडती ती. आणि मी काय कोणाच्या चौकशा तुमच्यावानी करत बसत नाही. कोणाशी कोणाचं जुळलंय आणि कोणाशी कोणानं पळवलंय तेवढंच बघत बसत नाही. तुझी बोलायची हिंमत तरी कशी झाली ग अशी? माय काय ह्याला मग संशय आला की काय माझ्यावरती, मीच पळवला म्हणून. देवा सांभाळून घे रे मला. सहज विचारते ग, तुला माहित आहे का? अगं सहज विचारलं आणि हे विचारलं म्हणजे मलाच कशी काय बरं विचारली तू? गावात तिकडं दुसरीकडे कोण भेटलं नाही का? त्यांना जाऊन विचारायचं की. चंपालाच लय विचारताव काय? म्हणजे चंपा काय तुम्हाला रिकाम टेकडे दिसते काय? तुमच्या वाणी स्वतःवाणी. तुमचं कसं आहे बाई, स्वतःच ठेवताय झाकून आणि दुसऱ्याच बघताय वाकून. बरं ते जाऊ दे बाई, मला सांग नेमकं कधी पळाली का आणि घरात काय काय घेऊन पळाली? तपास चालू आहे, काय काय नेलंय त्याचं. बाया आजकालच्या पोरींचं अवघडच झालंय गे माय. कशा पळून तरी जाते त्या काय माहित या बायाला सोडून. कशी धाडस तर होत असेल ग माय. एवढा धाडस माझ्यात असला असता तर बरं झालं असतं माय. मी पण अगं म्हणजे माझं म्हणणं तसं नाही, मी पळून कुठं जाईल? मी पळून वगैरे जात नाही, मला पळून कोणी नेत नाही ते नाही म्हणत ग. पण उगा धाडस कस काय होतंय असं म्हणते. माझं म्हणण्याचा अर्थ एवढाच की या बायांचं धाडस तरी कस काय होतंय या पोरीवांचं. आमच्या काळात धाडस होत नव्हतं असं म्हणते मी. बया पण कशा काय पळायला लागल्या त्या काय की माई. अजून कोण कोण पळून जाणार आहे त्या म्हणा बाई. 4-5 जणी मला समजलंय. मेहंदी आता केसांना मेहंदी लावाय मी बसले की पोरगी म्हणती मम्मी माझ्यासाठी पण मेहंदी. मग तिच्या काय एवढ्याशा केसांना मेहंदी लावायची नसती म्हणून आणली कोण? मी लावते केसांना, ती लावल हाताला का नाही ग? ये मेहंदी काढते तुला. जा खेळ, पळ तिकडं कीर्तीकडे जा आणि खेळ जा. भैया आपण असं पळून ये का नाही, चांगलं नाही असं पळून ये. पळून गेली तर गेली, आपल्याला काय? कोणाला सांगू नका, मीच पळून लावली. मीच मदत केली तिला पळायला. कोणाला सांगू नका बरं काय, नाहीतर लोक माझ्या मागच लागतील. कोणाला सांगू नका. ना अजून कोणाला पळून जायचं असेल आणि मदत हवी असेल तर मला संपर्क साधा. माझा नंबर लिहून घ्या बरं आणि मला कॉन्टॅक्ट करा. मी बराबर पळवून नेईल तुम्हाला. हा घ्या नंबर 98-60. एक बोकड आणि 2 पाट आणि लवकर मिस कॉल द्या मला. मी वाट बघते पळवून न्यायला तुम्हाला. मी पळवून नाही बाबा, दुसऱ्याला मदत करेल म्हणते, नाहीतर नेचल मलाच पळवून. बाई लाज वाटते काय? चल जाऊ पादे ग.
有人，